आता ब्राह्मण समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार आहे। 22 जानेवारीला आझाद मैदानावर धरणं आंदोलन करण्यात येणार आहे। ब्राह्मण समाजालाही हवंय आरक्षण। आरक्षणासाठी ब्राह्मण समाज रस्त्यावर उतरणार। 22 जानेवारीला ब्राह्मण समाजाकडून मुंबईत धरणं आंदोलन। आरक्षणासाठी आता ब्राह्मण समाज रस्त्यावर उतरणार आहे। 22 जानेवारीला मुंबईत ब्राह्मण समाजाकडून आझाद मैदानावर धरणं आंदोलन करण्यात येणार आहे। ब्राह्मण समाजाच्या मागण्या सरकारनं लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मान्य कराव्यात, यासाठी ब्राह्मण समाज आक्रमक झालाय। आमच्या या प्रमुख 15 मागण्यांसाठी आम्ही एकत्रित 22 तारखेला येत्या 22 जानेवारीला मुंबईमध्ये धरणं आंदोलन करतोय। आझाद मैदानावर धरणं आंदोलन होणार आहे आणि आम्हाला विश्वास आहे की सुमारे 50,000पेक्षा अधिक ब्राह्मण समाज हा मुंबईमध्ये या धरणं आंदोलनात येणार आहे आणि हे धरणं आंदोलनात सर्व शाखा, सर्व संघटना या सहभागी होत आहेत, याचा आम्हाला सर्वाधिक आनंद आहे। ब्राह्मण समाजाच्या मागण्या नेमक्या काय आहेत त्यावर एक नजर टाकूया। ब्राह्मण आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून 500 कोटींची तरतूद करावी। ब्राह्मण पुरोहितांना मासिक 5,000 रुपये मानधन देऊन त्यांची विविध मंदिरांवर नियुक्ती करावी। ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह स्थापन करावं। KG ते PG पर्यंतचं सर्व शिक्षण मोफत करावं। शिक्षण, नोकरी, राजकीय क्षेत्रात अनारक्षित विभागात आरक्षित उमेदवारांना अर्ज करण्यास मज्जाव करावा। लंडन इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचं निवासस्थान राहिलेली जागा सरकारनं विकत घ्यावी आणि त्या ठिकाणी स्मारक उभारावं। छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातील स्मारक लवकरात लवकर पूर्ण करावं। ऐन निवडणुकीच्या तोंडावर ब्राह्मण समाजही एकवटल्यानं सरकारची डोकेदुखी वाढल्याशिवाय राहणार नाही। आत्ताच्या परिस्थितीमध्ये सगळ्यात मोठा ज्या गोष्टीला ब्राह्मण समाजातला तरुण वर्ग फेस करतोय तो म्हणजे एकतर जातीविषयक ज्या काही द्वेषाच्या भावनेतनं बळी पडला जातो युवक सुद्धा, म्हणजे कुठलंही क्षेत्र असू देत, कुठल्याही क्षेत्रामध्ये आता या गोष्टीला कुठेतरी फेस करावं लागतंय। तर ह्याच्यावर काहीतरी कायदेशीर एक मोठा कायदा व्हावा ह्याच्यासाठी। आता ब्राह्मण समाजातल्या युवकांची परिस्थिती अशी आहे की शिक्षण आहे, त्याच्यानंतर करायची सुद्धा चांगली तयारी आहे, सगळ्या गोष्टी आहेत, परंतु म्हणावं तसं रोजगार काही उपलब्ध होत नाहीये। तर या रोजगारसाठी सरकारने पुढे येऊन चर्चा करावी आणि जास्तीत जास्त तरुणांना रोजगार निर्मिती करून द्यावी। मराठा, मुस्लिम, धनगर आणि इतर आरक्षणावरून सरकारला घेरलं जात असताना आता ब्राह्मण समाजही रस्त्यावर उतरलाय। ब्राह्मण समाजाच्या या मागण्यांकडे सरकार कसं पाहतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अमोल कविटकर, साम TV, पुणे।